विजय विचारांचा चिंतन. निवेदक बाळकृष्ण आमले. जगी सर्वसुखी असा कोण आहे, मानवा तू शोधून पाहे. सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता एवढे. आपण दुःखी का होतो याकरता चिंतन. आपल्या विचारांवर सर्व अवलंबून असते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, दुर्बुद्धी ते मना कधी न उपजे नारायणा. कारण आपण विचार करतो त्याप्रमाणे होत असते. तुकाराम महाराज या अभंगातून उदाहरण देतात. तुकाराम महाराजांचा पुन्हा एक अभंग आहे, तुका म्हणे अडी, जीवेची न उरे वेगळी, झाली भिंगोटी सगडी. भिंगोटी जे असते ती येऊन त्या अळीला चावत असते, म्हणून ती अळी विचार करते भिंगोटी येणार आणि आपल्याला चावणार. त्या विचारानं तिचं भिंगोटीमध्ये रूपांतर होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या भाषेत सांगायचं, ॲज यू थिंक सो यू बिकम. म्हणून नेहमी चांगले विचार करा. ऑलवेज थिंक गुड, डू गुड अँड बी गुड. आपल्याला कदाचित एक गोष्ट माहीत असेल, आपण एक गोष्ट ऐकली असेल की शेतामध्ये एक बाई लाकडं तोडायला जाते. तिचं लहान मूल असते, मूल ठेवून देते आणि लाकडं तोडायला लागते. आणि एक बिबट्या येतो आणि तो बिबट्या त्या लहान मुलाला उचलतो आणि ती बाई ते पाहते. ती बाईकडे विळा असतो, ती जाते आणि त्या बिबट्याला वर अक्षरशः तुटून पडते आणि त्याला पळवून राहते आणि त्याच्या तावडीतून आपल्या मुलाला सोडवते. का तर तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो की आपलं मूल वाचलं पाहिजे. अशीच एक घटना आत्ता जस्ट कालपरवा घडलेली आहे. एका माणसाने बिबट्यासोबत झुंज दिली. बिबट्यासोबत झुंज देणे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी त्या बिबट्याला मारलं आणि तो जखमी झाला. मी याच्या खाली त्याचा व्हिडिओ पाठवणार आहे. म्हणजे विचाराला किती महत्त्व आहे. सर्व शक्ती तुमच्या विचारामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकरमध्ये एक बाई, तिला असं कळलं की पतीला दुर्धर आजार झाला आणि या आजारातून आपला पती वाचणार नाही. आपल्या कपाळावरचं कुंकू जर कायम राहायचं आहे तर याला औषधोपचार करावा लागल. आणि औषधोपचाराकरता पैसेच नव्हते. आणि कुठे तिने पेपरला वाचलं की धावण्याची शर्यत, महिलांची धावण्याची शर्यत. आणि तिला सांगितलं की बुवा ही तुमच्याकरता कदाचित संधी असू शकते. आणि ती लुगडं नेसलेली बाई त्या महिलांच्या धावण्याच्या शर्यतीत तिने भाग घेतला. ती धावली, जोरात धावली. तिच्यासमोर फक्त एकच विचार होता, माझ्या कपाळावरचं कुंकू कायम राहिलं पाहिजे. आणि त्या एका प्रबळ विचारानं ती बाई ती शर्यत जिंकली. तिला त्या बाईचे पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं आणि नंतर त्या पैशातून तिनं आपल्या पतीचा औषधोपचार केला. युद्धामधील सैनिक जो विजय प्राप्त करत असतो ते त्यांची मानसिक शक्ती असते. मानसिक शक्तीला खूपच महत्त्व आहे. यश प्राप्त करण्याकरता विचार चांगले करावे लागतात. यश प्राप्त करण्याकरता आपले ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागते. नागपूरला IIM आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. त्याच्या अगदी समोर एक पुतळा लावलेला आहे. तो पुतळा अर्जुनाचा आहे. आपल्याला कदाचित ते माहीत असेल. तो अर्जुन खाली पाहत आहे आणि वर त्याचा बाण आहे. त्यामध्ये त्याच्या मागचा इतिहास असा आहे की पूर्वीच्या काळी लग्न करत असताना मुलींकडे ऑप्शन होता. मग ह्या ज्याच्या गळ्यात आपल्याला वरमाला घालायची त्याच्यामध्ये स्किल्ड आहे काय हे बघायचं. म्हणून द्रौपदीनं असं स्किल ठेवलं होतं की जो कोणी या खाली पाण्यात पाहून वरचे फिरणाऱ्या पक्षाचा जोडा फोडल त्याच्याच गळ्यात मी वरमाला घालल. आणि ते अर्जुनानं साध्य केलं आणि त्यानंतर द्रौपदीनं त्याच्या गळ्यात माळ घातली. देवानं आपल्याला यशस्वी होण्याकरता पाठवलेलं आहे. आपण जर यश प्राप्त केले नाही तर देवाचा विश्वासघात करतो आहे असं समजा, किंवा तो देवाचा अपमान आहे. कृपया कधीही नकारात्मक विचार करू नका. जो कोणी नकारात्मक विचार करतो तो यश प्राप्त करू शकत नाही.
माणसाचा जन्म सर्वोच्च शिखरावर पोचण्याकरता झाला आहे. यश प्राप्त करणे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. कोणतीही व्यक्ती तोपर्यंत दुर्भाग्याच्या चक्रातून बाहेर पडू शकत नाही जोपर्यंत त्याला स्वतःला विश्वास होत नाही की आपण यातून बाहेर पडू. ज्याप्रमाणे अंधार झाल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतो की सकाळ होणारच आणि नक्की उजाडणारच, याच प्रकारे आपल्या मनामध्ये विचार करायला पाहिजे. आपले परिस्थितीमध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणार. स्वामी शिवानंदांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की थॉट्स आर दी ब्रिक्स विथ विच कॅरेक्टर इज बिल्ड. कॅरेक्टर इज नॉट बॉर्न, इट फॉर्म. म्हणजे चरित्र जन्मजात नसते, तयार करावे लागते. जे ध्येयवेळे लोक असतात त्यांनीचा विश्वास असतो आपले इच्छित ध्येयपर्यंत आपण पोचू. आज प्रेस ऑफ बटनचा जमाना आहे. आपल्याला माहीत आहे, एकदा बटन दाबल्याबरोबर अमेरिकेतील लोकांसोबत आपण बोलू शकतो. आज जगामध्ये मोठमोठे शोध लागले आहेत. ते विचारवंत लोकांच्या साहसाचेच परिणाम आहेत. वेदव्यास यांनी एका ठिकाणी सांगितले आहे, व्यक्तीमध्ये खूप ऊर्जा असते. जर त्याचा उपयोग केला तर प्रत्येक मनुष्य आश्चर्य पैदा करू शकते. परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे माणसे अंतर्गत शक्तीचा वापर करत नाहीत. आपण इतिहासाचा विचार करू गेला तर इच्छा असेल तर खूप आश्चर्य तयार होतात. सुरुवातीला हे काम करणाऱ्या लोकांची टिंगलटवाडी होते, परंतु ते आपले काम करत राहतात. कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी जेव्हा लोकांना वेळात काढले तेव्हा जर त्यांनी आपले काम थांबवले असते काय झाले असते? हे त्यांच्या सातत्याचे परिणाम आहे. जगाने कबूल केले पृथ्वी गोल आहे, ती सूर्याच्या भोवती फिरते ना की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. कोलंबस जेव्हा आपले यात्रेवर निघाला तेव्हा लोकांनी त्याला वेढात काढले, परंतु कुणाचीही पर्वा न करता नवीन जगाचा शोध लावला. आपले शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, बटुकेश्वर दत्त, लाला लाजपतराय, नेपोलियन बोनापार्ट हे सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी दृढनिश्चय केला होता, त्यामुळे त्यांनी महान कार्य करून दाखवले. अब्राहिम लिंकन झोपडपट्टीमध्ये पैदा झाले, परंतु त्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे नेतृत्व सांभाळले. हे सर्व विचार व आत्मविश्वास यामुळे झाले. आत्मविश्वास असल्यामुळे महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास असलेले लोक आपले कार्य आक्रमकतेने पूर्ण करतात. दृढ संकल्प, दृढ निश्चय असला म्हणजे आपले कार्य सफल झाले शिवाय राहत नाही. कुठल्याही झाडाला फळ व फूल प्राप्त करायचे असेल तर त्याचे मुळापर्यंत जाऊन मशागत करावी लागते. म्हणून यश मिळवणं ही साधी गोष्ट नाही आहे. सक्सेस इज नॉट ॲन ॲक्सिडंट, इट इज रिझल्ट ऑफ युअर ॲटिट्यूड. अपयशाला घबरावू नका. फेल्युअर इज डायरेक्ट हायवे टू सक्सेस. फेल्युअर इज जस्ट लाईक बाउन्सिंग बॉल. हे सर्व आपल्या जवळचे जे कोणी मुलं असतील त्यांना सांगा, एकटा ठरवलेप्रमाणे करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. डिझायर टू सक्सेस. धन्यवाद. हा मी जो एक क्लिप बनवली आपण शांततेने ऐकून घेतली याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि संपवतो.